हाय फ्रेंड्स, हाय हॅलो. पुन्हा एकदा नवीनशी व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर आपल्याला ना केसांसाठी ऑइल बनवायचं आहे. तर त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवर. तर माझ्याकडे काही लोखंडाची कढई नाही, त्याच्यामुळे मी जर्मलची ठेवलेली आहे. आणि इथं बघा 2 पॅराशूटच्या पुड्या, वडाच्या पारंब्या, मेथ्या, तांदूळ आणि जवस. तर याच्यामध्ये कोरफड, लिंबाची पानं, तुम्हाला सांगते, अजून गुलाबाच्या पाकळ्या, अजून आपण जे लिंबू खायचं असतं त्याची पानं घेतलीत 5-6-7. त्याच्यानंतर कढीपत्ता, हरळी आणि ही पण घेतलेलं आहे बघा, तुळशीचे पान. तुळशीचं जे वरचं असतं ना पानासकट ते घेतलेलं आहे. तर इथे मी त्या कढईत हे 2 पॅराशूटच्या बघा, ही पॅराशूटच्या पुड्या सोडून घेते. थोडंसं तेल अगोदर गरम होऊन द्यायचं. पण ही बघा मी इथं आधी 2 सोडून घेते. तर 2 सोडून घेतल्याच्या नंतर आपण कढई थोडंसं तेल गरम होऊन द्यायचं आहे. नंतर हे सगळे पदार्थ टाकायचे. तर हे तेल सोडून घेतलं. तर मी त्याची प्राईस बघत होते कितीला आहे ती. तर काय ते कळलंच नाही कितीला आहे ते. आणि त्याच्यानंतर बघा आता मी तेल तापते थोडंसं, तोवर गॅस चालू केलेला आहे. तोपर्यंत मी त्याची प्राईस बघत होते. म्हणलं बघूया प्राईस केवढ्याची, म्हणजे त्याचं तेल पण किती निघतंय आपल्याला बघायचं आहे. तर असं दोन्ही हे मी तसं सारखं तेल बनवते, पण आत्ताच तो व्हिडिओ काढायला घेतलेला आहे मी. त्याच्या अगोदर कधीच व्हिडिओ बनवला नाही मी तेलांचा. तर मागच्या वेळेस पण मी बनवलं, पण मला चांगला फरक पडला, म्हणून म्हणलं आता हा व्हिडिओ आपण बनवावा तेलाचा. तर तुम्हाला दाखवते मी तेल बनवायला घेतलेलं तर आहेच आहे. तर तुम्हाला दाखवते बघा, तेल तापलेलं आहे. आणि आता मी ह्याच्यामध्ये मेथ्या, तांदूळ आणि जवस जे आपल्याकडे अवेलेबल होतं तर ते ह्या कढईमध्ये टाकले आहे. आणि एकदम अगोदर फ्रंटला हे टाकायचं, कारण हे शिजायला उशीर लागतो त्याला. आणि आपण बाकीचं दुसरं टाकलं तर ते जळून जाईल. तर ह्यातलं जवस आहे ते तडतडत आहे बरं का, पूर्णतः तडतडून ते वरती आलं पाहिजे बघा. त्याच्यानंतरच आपण दुसरे पदार्थ टाकणार आहोत त्याच्यात. तर हे तडतडून वर आल्याच्या नंतर मी इथं वडाच्या पारंब्या पण टाकलेल्या आहेत. तर बघा, आणि त्याच्यानंतर हे बघा आता प्लेटीमध्ये मी ही कोरफड, गुलाबाच्या पाकळ्या आणि ती घेतलेलं आहे. तर तुम्हाला सांगते बघा, ह्याच्यामध्ये मी आता ती जवस, तांदूळ आणि मेथ्या तडतडल्याच्या नंतर बघा मी ह्याच्यामध्ये आता बाकीचं जे ताटामध्ये काढून ठेवलं ते सगळं टाकलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये हरळ, कोरफड, कडुलिंबाची पाने, कढीपत्ता, 2 कांदे घेतलेले आहेत छोटे छोटे लाल असे बघून, आणि ते पण कांदे मी टरफल्यासकट टाकलेले आहेत. तुम्हाला सांगते परत अजून तुळशीची पाने टाकलेली आहेत. आणि हे खूप हळूहळू घेतलेलं आहे. तर असंच हळूहळू घ्यायचं आहे आणि एकदम बारीक मीडियम गॅस ठेवायचा आहे. गॅस फुल करायचं नाही, आपोआप ते असं थोडंसं मंद आचेवर होऊन द्यायचं आहे त्याला. फुल गॅस केलं की त्यातले जे जीवनसत्व आहेत ते मरून जाते, त्याच्यामुळे फुल गॅस नाही करायचा आपल्याला. आणि हळूहळू हळूहळू घ्यायचं आहे. तर खाली न लागण्याचं ही पण थोडं लक्ष द्यायचं बघा. तर इथं हलवत राहिले बघा मी. आता ह्याचा कलर पण चेंज व्हायला लागला आहे बघा, थोडासा असा हिरवा कलर झालेला आहे. तर असंच आपल्याला पाहिजे त्याचा कलर. तर खूप छान असं हे हलवून घ्यायचं आहे बघा, लक्ष द्यायचं त्याच्यापाशीच उभं राहून. आणि दाखवते तुम्हाला जरा वेळाने कसा कलर चेंज होते. एकदम पूर्णतः आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे याच्यामध्ये, जेणेकरून त्याचा सगळा रस आपल्या तेलामध्ये उतरला पाहिजे. आणि खूप इफेक्टिव्ह आहे बरं का. मी लावल्याच्या नंतर, मी ह्याच्या अगोदर बनवलं, ते लावल्याच्या नंतर मला फरक जाणवला, म्हणून मी परत दुसऱ्यांदा बनवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मी ही तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करीत आहे. होममेड ऑइल कसं बनवायचं, जे आपण महागाचे प्रोडक्ट घेतो ते घेण्यापेक्षा तुम्ही हे घरीच बनवू शकता असं मला वाटतं. कारण महागाचं घेऊन काय आहे ना,
पैसे तर पैसे जातात, परत ते डुप्लिकेट पण निघलेले आहेत आता बघा. त्याच्यामुळे आपण घरगुती तुम्ही जेवढं बनवताल तेवढं ते इफेक्टिव्ह आणि चांगलं राहतं बघा. तर बघा पूर्णतः आपल्याला असं काळं काळं करून घ्यायचं आहे. तर तेलाचा कलर पण असा झालेला पाहिजे आपल्यासुद्धा. तर असं तेल बघा, आता मी तुम्हाला इथं एक गाळण घेतले आणि त्याच्याखाली ताट मांडले मोठं, जेणेकरून तेल त्यात काढायचं आहे आपल्याला. तर बघा तुम्हाला कसं तेल झालेलं दिसतंय. तर हे दाबून हे करून त्याच्यातून तेल काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे गरम गरमच करायचं, कारण परत हे त्यात राहिलं की तेल आपल्याला निघणार नाही. मग त्याच्यात थोडंसं झंझटीचं असल्यामुळं परत मग तेल बनवायला कानकुसर करतं.